नमस्कार, आज आपण फणसाची भाजी करणार आहे। त्यासाठी मी हा अर्धा किलो फणस आहे सोलून घेतलेला आहे। एका भांड्यात तेल घेतलेलं आहे, ते गरम करायला ठेवलं आहे। त्यात मोहरी टाकून घेतलेली आहे। मोहरी तडतडली की मी हा फणस टाकून याला चांगली वाफ येऊ देणार आहे। तेल छान तडतडलेलं आहे, आता यात आपण फणस घालूया। फणस पूर्ण घालून देऊया आपण यामध्ये। फणस वाफू देऊया आपण। यावर झाकण ठेवून देते मी। झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं आपण वाफवून घेऊ फणस। भाजीचा फणस मधून मधून आपण हलवून घेतो आहे की तो जळायला नको। पुन्हा थोडा वाफवून घेऊ आपण। फणस वाफतो आहे आपला, तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊ। इकडे मी गॅसवर दुसरी कढई ठेवली, त्यात तेल टाकून घेते आहे। थोडं जिरं, जिरं तडतडतं आहे तर मी आता कांदा टाकून देते यामध्ये। एक मोठा आणि एक छोटा कांदा मी घेतलेला आहे। आपण भाजीचा मसाला बनवून घेऊया। त्यानंतर 7-8 लसणाच्या पाकळ्या, एक छोटासा अगदी लहानसा आल्याचा तुकडा, एक थोडीशी जायपत्री आणि कलमी असं मी घेतलेलं यामध्ये टाकायला। हे आपण छान थोडंसं तेलात लालसर परतवून घेऊ। म्हणजे आपला झालाय का? फणस झालेला आहे आपला। मी गॅस बंद करून देते आता। हा फणस झालेला आहे, गॅस बंद करून देते आणि झाकण ठेवून देते यावर। भाजीच्या मसाल्यासाठी कांदा, लसूण आणि आपण परतलं होतं ते पण लालसर झालेलं आहे। याचा सुद्धा मी गॅस बंद करून घेते आहे। आणि ह्याच्यामध्ये मी आपण घेतली होती थोडी खसखस, जिरं आणि धने पावडर, तर हे मी यामध्ये टाकून देते। आणि हे थंड झालं की आपण मिक्सर मधून बारीक करून घेऊया। मसाला वाटायला मी काढून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। थोडा थंड झाला की आपण त्याला बारीक करू। त्याच कढईमध्ये फणस आपला झालाय वाफून, त्यातलं थोडं तेल काढून घेते आहे। म्हणजे भाजीत खूप जास्त तेल होणार नाही। त्या तेलात मी फोडणी करीन। लवकर थंड होण्यासाठी घाई असेल त्यावेळेला आपण 2-3 बर्फाचे खडे यात टाकून द्यायचे आणि मसाला बारीक करायचा। जे आपण भाजीतलं फणसातलं जास्तीचं तेल आपण काढून घेतलं होतं त्याचंच पण फोडणी करूया। तर कढईमध्ये मी तेल टाकलंय, ते जिरं थोडंसं तडतडू देते आहे। त्यात हिंग टाकणार आहे थोडासा। हळद, तेल कमी आहे हे, त्यामुळे थोडंसं व्हायला वेळ लागेल। तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका। मी अर्धा चमचा तिखट टाकते आहे। त्यानंतर हा मसाला सगळ्या यामध्ये टाकून देणार मी। वाटलेला जो मसाला आहे, कांदा, लसूण, धने पावडर, जिरं, खसखस, हा सगळा मसाला मी यात टाकून देते आहे। मसाल्यासोबत मी आपण थोडंसं पाणी टाकून सुद्धा काढून घेतलं आहे, ते सुद्धा आपण छान परतून घेऊ। मीठ घाला आणि गूळ किंवा साखर तुम्हाला आवडत असेल तर तुमच्या चवीनुसार घाला। हा मसाला झालेला आहे, उकळायला लागलेला आहे। आता हा मी फणसामध्ये ओतून देणार आहे आणि शिजू देऊ। मसाला मी याच्यात भाजीत ओतून घेतला। भाजीत आपण मसाला टाकून घेतला। फणसाच्या वाफवलेल्या फणसामध्ये मसाला टाकून घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला भाजीला रस लागेल त्यासाठी आपण गरम केलेलं पाणी टाकू। तर मी त्याच कढईमध्ये पाणी टाकून थोडंसं उकळून घेते आणि ते आपण भाजीत टाकून देऊ। कढईत ठेवलेलं पाणी गरम झालेलं आहे आणि कढई पण स्वच्छ झाली आपली। आपण हे भाजीत घालून देऊया। हे पाणी मी भाजीत पाणी घालून दिलेलं आहे। आता आपण भाजीवर झाकण ठेवून शिजू देऊया। भाजी शिजलेली आहे आपली। भाजी शिजलेली आहे आपली। माझ्याकडे काही ओल्या नारळाचे तुकडे फ्रीजरमध्ये ठेवले होते, त्याचं मी मिक्सरमधून बारीक करून टाकते आहे। ओलं नारळ, थोडं ओलं नारळ सुद्धा मी टाकून घेतलेलं आहे। वरतून आपण कोथिंबीर टाकू शकतो। ओलं नारळ नसेल तर तुम्ही खोबऱ्याचा किस सुद्धा मसाला वाटतो त्यावेळेला त्यासोबत टाकू शकता। फणसाची भाजी तयार झालेली आहे।
तेल मी अगदी आवश्यक तेवढंच टाकलेलं आहे. तुम्ही आणखी जास्त तेल खात असाल तर वरतून फोडणी सुद्धा देऊ शकता. अशा प्रकारे ही भाजी करून बघा तुम्ही आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा की तुम्हाला आवडली की नाही. धन्यवाद.